बाई सुखी राहा. हा पण जय खाय जाशीत ना हे दुसऱ्याच्या संसारात पुन्हा इश घालवू नको म्हणजे झाला. जाऊ दे गो, ते का सांगून काय फायदो हा काय? होई तू कोणालाच आठवणार नाहीस असं होऊ शकत नाही. माझा निशिगंधावर प्रेम आहे तुम्हाला कसा कळत नाहीये? प्रेम हा? आता तुझं चेहरो पण निशी ओळखणार नाही. नीरज सर, तुम्ही मला खेळण्याचा विश्वास दिला, माझ्यासोबत उभे राहिला. माझ्या आनंदासाठी तुम्ही माझं लग्न होणार असं वाटत असताना स्वतःचा आनंद विसरून 2 पावलं मागे गेला. आज माझ्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा खूप सहन केलं. तुम्ही माझ्यासाठी जे करता ना त्या तुलनेत हे काहीच नाहीये सर. पण तुमच्यासाठी केलेली ही पेज तुमच्यापर्यंत कशी पोहोचव? गे बाय या लाईटी काय झाला गेली परत. अरे शिनू अरे मेणबत्ती तरी लाव. हो हो जायचे मी बघतो. हीच वेळ आहे. काही करून सरांपर्यंत ही पेज लवकरात लवकर पोचवायला हवी. लाईटला आत्ताच जायचं होतं. थँक गॉड आधीच सगळं पॅक केलं. आय एम शुअर काहीतरी राहिलं असतं. एक गोष्ट राहिली. काय?
ओह थँक्यू. सॉरी तुला बाय करायचं राहिलं. ते माझी फ्लाईट ॲक्च्युली उद्या नाही नाही ठीक आहे ठीक आहे, इट्स ओके. ओवी, मी जर तुला जाऊ नको असं सांगितलं तर ऐकशील माझं? ठीक आहे. हे लाव तिथे, अंधारात बसू नकोस. ओवी, इथे आल्यापासूनच तुला काही आठवतंय का? हो. आपली पहिली भेट. आणि आज आपली शेवटची भेट. काय कोइन्सिडन्स आहे ना. तेव्हाही अंधार होता, लाईट नव्हती आणि आजही अंधार आहे. फरक फक्त इतकाच आहे की तेव्हा आपण एकमेकांसाठी अनोळखी होतो, आज नाही होत. सगळे गैरसमज दूर झालेत आणि काय नाही. तुला काही बोलायचं आहे का? ओवी, मी मगाशी तुझं आई आणि दाईच्या सोबतचं बोलणं ऐकला आणि ते मला अजिबात नाही पटलं. तुलाच इथल्या सगळ्या गोष्टींची आठवण येईल असं अजिबात नाही आहे ओवी. इथल्यांना सुद्धा तुझी आठवण येईल. इथल्यांना म्हणजे? मला. मी येतो. श्रीनू, तुला खरंच माझी आठवण येईल? ओवी, मी तुला कधीच विसरणार नाही. ओके चल. काय विसरणार नाही सांग बरं. ये बस. नाही नाही राहू दे. अरे बस ना. ओवी, अगं खरंच राहू दे मला. श्रीनू. बरं ठीक आहे. सांग. कब म्हणजे हेच बघ ना, तुला तुझ्या डोरला नॉक केल्याशिवाय आत आलेलं चालत नाही. मी काय मूर्ख आहे. सॉरी. मी आता सुद्धा तसाच आत आलो. तुला तुझी स्पेस लागते. कदाचित ती स्पेस मी तुला कधीच दिली नसेल. कदाचित मी त्या स्पेस मध्ये आलो असेल. कॉफी घे, तुला बरं वाटेल. तुझ्या आवडीची कॉफी मला कधी जमलीच नाही, पण तुझ्या हातची कॉफी मिस करेन मी ओवी. तुला सकाळी झोपेत असताना चेहऱ्यावर ऊन पडलेलं आवडतं. खरं सांगू ओवी, तेव्हा तू खूप जास्त सुंदर दिसतेस.
तुझी प्रत्येक गोष्ट आठवेल मला, प्रत्येक शब्द आठवेल तुझं मला मिस्टर. तू मला मागाशी काय हाक मारलीस? तू श्रीनू हाक मारलीस ना? मला नाही आवडलं ते. तू मला श्रीनू नाही हाक मारायची. मग तू मला मिस्टर श्रीनिवासच म्हण. तेच आवडतं मला. मिस करेन मी ते. मी तुझ्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी, तुझा प्रत्येक शब्द सगळं मिस कर. यार मी काय एवढं इमोशनल होतोय? कारण तू खूप चांगला मुलगा आहेस. का मला सोडून जातेस? माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाही आहे श्रीनिवास. आय एम रिअली हॅपी फॉर निशी, बट तुझ्यासोबत हे सगळं नको होतं मला. आय नो तुला निशीसोबत लग्न करायचं होतं, बट हे ओवी, तुला खरंच असं वाटतं माझं आणि निशीचं लग्न व्हायला हवं होतं? म्हणजे तुला नव्हतं वाटत? श्रीनिवास, तुला खरंच तू हुशार आहेस ना? सगळ्या गोष्टी कळतात तुला. साधी गोष्ट नाही कळली. सगळ्या गोष्टी अशा बोलूनच दाखवायला हव्यात का? मी तुला असं कसं वाटलं की मुंबईत असताना आपण जे क्षण एकत्र घालवले ते मी असे विसरून जाईन? मी आता तुझ्याबद्दलच्या न विसरणाऱ्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या मी प्रत्येक मुलीबाबत सांगू शकतो? ओवी, तुला माहित नाहीये. तुला नाही माहित आहे तू माझ्यासाठी किती स्पेशल आहेस. श्रीनिवास, तू हे सगळं मला आधी का नाही सांगितलं? नाही सांगता आलं मला ओवी. नाही जमलं मला. तेव्हा परिस्थिती अशी होती की मला नाही जमलं. ठीक आहे, तू परत चाललीस म्हणजे तुझ्या मनात माझ्याविषयी काहीच नाहीये. का असं? मी सुद्धा काय मूर्ख आहे? ओवी, मी नाहीये तुझ्या लायकीचा. मी गावातला आहे, मातीतला आहे. ते तू काय म्हणतेस मला? ओल्डी. हा, मी आहे थोडासा ओल्डी. मी आहे माझ्या दादा मामा सारखं जरा अंकल कॅटेगरी मधलं, पण प्रेम मलाही नाही चुकलं. मलाही ते झालं तुझ्यासोबत. ठीक आहे, मी कदाचित तुला आवडत नसेनही, पण म्हणून निशीवर जी वेळ आली ना ती मला स्वतःवर येऊ द्यायची नाही. मला तुला माझ्या मनातलं सगळं सांगायचं, सगळं व्यक्त करायचं तुझ्या समोर. ठीक आहे, हा श्रीनिवास असेल थोडासा ओल्ड फॅशन, त्याला असं इतरांसारखं प्रेम व्यक्त करता येत नसेल, पण प्रेम आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. माझंही
श्रीनिवास, श्रीनिवास, माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुला तुला रिअलाइज नाही होणार ना इतकं जास्त. I really love you. युजली समोरच्यालाही सेम फील होत असतं तेव्हा आय लव्ह यू टू म्हणतात. रोहित, तुझं खरंच माझ्या श्रीनिवास प्लीज म्हण ना. हा हा रोहित, I love you. I love you too. थांबा. खूप लागलंय का तुम्हाला? नाही. नाही कसं? माफ करा, हे सगळं माझ्यामुळे झालं. तुझ्यामुळे नाही, तुझ्यासाठी. कारण की माझा विश्वास आहे की जर तू आयुष्यात असलीस ना माझ्यासोबत, तर मी कुठलेही संकट पार करू शकतो. सर, माझ्याकडे खूप कमी वेळ आहे. मी तुम्हाला पटकन मलम लावते. काय गरज आहे मलमपट्टीची? नकोय मला. कशी गरज नाहीये सर? तुम्हाला इतक्या वेदना होत असताना मी तुम्हाला असं कसं बघू शकेन? हात पुढे करा. ओके, लाव.